बापरे, सकाळी सकाळी कोण उठलं ताई आहे वाटते. रश्मीताई एवढ्या लवकर कशाला उठल्या हो ताई? तुला चिंटूजीने सांगितलं नाही का जावं लागते म्हणून? कुठे हो ताई, कुठं एवढ्या लवकर कुठे जायचं त्यांना? कोण जाऊन कुठं जाणार ग? मॉलमध्ये आज लवकर जायचं आहे म्हणे, थोडा माल वगैरे लावायचा आहे. तर मला यांनी सांगितलं होतं सकाळी उठशील म्हणे, नाश्त्याला वगैरे करशील म्हणे, म्हणून मी उठली लवकर आज. असं यांनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं बापरे? यांनाही जा लागेल ना. हे असे आहे विसर पुढे. झोपले का झोपले, आणि झोपीत काही त्याला काही सुचत नाही, झोपून राहिले. आता काय सांगते मला ते? मी जर 12 वाजता उठून दिलं, 12 वाजता उठत नाही ते. त्यांचं असं काम आहे. हे राहिलं असून त्यांच्या लक्षात. बरं झालं तू इकडे आली, उठून देतो त्यांना. आणि मला जावं लागते म्हणा. मला सांगत होते आम्ही दोघं जाणार आहे म्हणून मी तुला म्हणून राहिली, नाही तर मी म्हटलं नसतं ना. दिवसभर गिराईक राहते, आणि ते काउंटरवर पैसे मोजणं हे ते खूप राहते ना, आणि दिवसभराचं थकवा राहते, जीवारी येते म्हणा. त्यांनाच काय म्हणायचं आहे. आता विहानजीला पावर उठायचं नसलं तरी उठा लागते, आता चिंटूजीला उठा लागते, जायला लागते. आता किती कोणी म्हणते किती पैसे कमावते, पैसे कमावते, पण थोडासा जीवाला वेळ नाही यांना. कोण आता तसाच फुकट पैसा मिळते का? खूप मेहनत करावं लागते. कोणत्या गोष्टीला दिसते तेवढी सोपी नसते कोणती गोष्ट. त्या मग नुसतं काम आहे म्हटलं ताई. जेव्हापासून लग्न झालं ना, तर एकदा कुठं फिरायला गेली नाही मी. म्हटलं यांनी नेलंही सुद्धा नाही मला. धंदेवाईक लोकांना कुठं जायला वेळच कुठं मिळते ग? धंदा असला तर. आणि दुसऱ्याच्या भरोशावर टाकून कसं चालणार आहे? धंदा म्हटलं की कुठं जाणंही नाही होत, येणंही नाही होत. ही खरीच गोष्ट आहे ताई. पण आता यांच्या आपल्यालाही कुठं जाणं भेटत, आपल्याला आता घरीच राहावं लागते. बरं आहे. पण विहानजी मला म्हणत होते तुम्हाला जायचं असलं जात जा म्हणे, थोडं बाहेर गेर दोघी जणी फिरून येत जा म्हणे, मार्केटमध्ये. नुसतं घरी राहत नको म्हणे. मला कालच म्हणत होते, असे म्हणत होते का ताई. मी गोष्ट विचारू का तुम्हाला? तुम्ही चालाल का मग माझ्यासोबत? कुठे चालायचं म्हटलं तर काय एवढं विशेष आहे? विचार ना बा. आणि कुठेही चाल म्हटलं मी येतो ना तुझ्यासोबत. चाल ना. मला काय यांनी विहानजीने परवानगी दिली आहे. कुठं जायचं असेल तर जाऊ शकतो म्हणे. तू म्हणे जा म्हणे, फिरून या म्हणे. मग चाल ना तू असं तर मग मी येते. मग ना मी लग्न झालं तेव्हापासून आईच्या घरीच नाही गेली ताई. तुम्ही चाला ना आईच्या घरी. आईनं फोन केला होता मला, तुझ्या जाऊला घेऊन येशील म्हणे. दोघी जणी या म्हणे, तुम्ही पोरी म्हणे, चांगलंही वाटन म्हणे मला. तुम्ही आल्या म्हणजे जरासं जीवाला चांगलं वाटन म्हणे. चालन का ताई तुम्ही आईच्या घरी? आपण जाऊ. आणि आईली म्हणून पाहू काय म्हणते ताई. आणि मला का नाही थोडंसं का नाही आजीची भीतीच वाटते. काय म्हणावं का नाही म्हणावं बा. आजी येईन का नाही माझ्या आईच्या घरी, असे मला वाटते. माझ्या आईचं घरचं जरासं ताई जरासं गरीबीचं काम आहे. गरीब काय श्रीमंत काय सगळ्याची तर सगळं सारखेच असते. आता आमच्याच घरी काय, आपण फक्त मनानं चांगलं असलं म्हणजे झालं, हे महत्वाचं आहे. झालं का? 4 वाजता आपण माझ्या आईच्या घरी. मग 4 वाजता जाऊ आपण, आणि 7 वाजेपर्यंत येऊन जाऊ. आजीला विचारायला लागेल बा. आजीला विचारल्याशिवाय कुठं जायला पुरत नाही. कसं आहे 7 वाजता त्या आजीला जेवायला पाहिजे, आणि आपण जरासं लवकरच येऊ बा कुठं, नाही तर मग इकडून लवकर जाऊन तिकडून लवकर वापस येऊ. हो तसंच करू. जा चिंटूजीला उठून दे, आणि आंघोळीला वगैरे पाठवून दे. मग यांचं झालं म्हणजे मग त्यांची गाडी पुसपास करणं येते. हे घे आपलं मग चहा पाणी. मी करते चहा पाणी, तू जा आणि त्यांना उठून दे. ताई बरं झालं तुम्ही सांगितलं, नाहीतर हे झोपलेच राहिले असते, आणि दादा वाटच पाहत राहिले असते बाहेर. थांब मी विचारायचंच राहिलं बाई तुला. काय करू नाश्त्याला? रोज नाश्त्याचं विचार पडते काय करावं तर. तेच मोठं मला असं टेन्शन येते. भाजीला जरी भाजीचंही तसंच टेन्शन आहे. रोज ठेचते भाज्या खाऊनही बोर होऊन जाते. सांगायला लागते आपल्याला भाजी करायला, कोणती भाजी करायला लागते. तर त्याचाच दिवस सकाळ निघाला का तेच टेन्शन आहे बाप्पा. ताई तुमच्या मतानं काही पण नाही बा. मी आतापासून नाही करून ठेवत. आजीला बी गरम देईन बा. अधिक म्हणून थंडागार नाश्ता नसन तसं यांच्या दोघा पुरता करू. मग आपल्यासाठी नंतर करू लागेल. जरासं काम करायला लागलं तर पुरण, पण हे नाश्ता थंडा द्यायला पुरत नाही बा. कुठं आपल्या हाताने काढून घेणं. ताई तुमचं बरोबर आहे हो. बरोबर आहे. आता आजीची तुमच्या मनात खूपच भीती बसली बा. असं नाही बाबा कुठं बसतं. थोड्यासाठी आपलं चुकलं तर अधिक ऐकून घेणं, त्याच्यापेक्षा जाऊ दे वेळेवरच करून देणं. वेळेवरच काय देणं नाही त्यांना बाबा. अधिक ऐकू जाईन, आधी कुठल्या गिटल्या म्हणजे इकडे पाणी गिनी प्याली ना आपण साध्यानं गोष्टी करा, त्याच्या मनात दुसरंच काही या. जाऊ दे बाबा, मी नाही करत गोष्टी त्याच्या कुठल्या करून राहिलो का. एवढं भ्या लागते ताई? काही नाही भ्या लागत. जरी करून नाही राहिलो पण कसं आहे गैरसमज व्हायला वेळ नाही लागत ना, म्हणून राहिली मी. आणि तुझ्या आईच्या घरी जाऊ म्हटलं आपण. मग 4 मला सांग तू आई काय म्हणते म्हणून. मी तशी नाही, मी काही म्हणत नाही. तू आजीलाही विचार, आजीलाही म्हणशील चला म्हणून. नाही तर मग आजीला म्हटलं नाही तर अधिक आजी रुसन ना. चालल्या गेल्या असं होई झालं तसं झालं असं करून ना. त्याला विचारजो तू तुझ्यानं चुकू नको. हो म्हणते मी त्यांना. मी काय म्हणतो आईलाही फोन करून देईन. मग आई गेली विचारतो, आईला फोन करून देतो का आम्ही एवढे जण येऊन राहिलो म्हणून. नाही तर मग आईला वेळेवर धावपड होईल ना. असं आहे ना, सगळं व्यवस्थित पाहिजे ना. सगळं कोणी गेलं म्हणजे होते बरोबर आहे. तू पहिले फोन करून दे आईला, म्हणजे आईची धावपड नाही झाली पाहिजे. नाही तर धावपडच होते ना कोणाची पण. का बसून बाई 11 वाजले, नाश्ता गिस्ता झाला म्हणा आपला. पण मी काय म्हणत होती तुले, सुनील करायला लावून एखादं चांगलं काही खाली. इडली मिडली रातची खाले लगेच झाली, बोर झाली, चांगलं काही करायला लावते इले. इडली चटवाली काय मग आज रात्री टाकून द्यायला लावून ते इले. आणि उद्या मग रात्रीपर्यंत होते. उद्या केलं तर करायला लावून मी. तुम्हाला पाहिजे का खाले? हा करायला लावून. बहिणात बाई याचीच आहे. बुडीला गावले पाठवा लागते. बुडी म्हणजे इडलीची गोष्ट करून राहिली बुडी. बुडीला काय सांगू का तुम्हाला मी गावले पाठवणार आहे म्हणून आम्ही. सुनील इडली वर आले आता पुरीच्या तर कधी होणार आहे इडली. विचार करून राहिली व मनाच्या मनात. काही नाही ना, काहीच विचार नाही करून राहिली अशी. आता आपण आता लग्न झालो, आता आपल्याला फिरायला पण आपल्या घरच्या लेकरायला बा वेळच नाही राहत फिरायला जायला. नाही तर आपण गाडी करून मस्त फिरायला गेलो असतो सारे मला जायचं होतं देवदर्शनाले. चांगलं मस्त देवदर्शन झालं असतं माया या वया. कायच हे पोरं निसते कामीच्या कामी निदान स्वतःही जात नाही, आपल्यालाही जाऊ देत नाही. तू चाल ना, मी येतो कुठंही.
उठ गेले कुठेही पाहिजे स्वतःचं लागतं मोठं पोरगं ते दुसरे पोरं नेत तर नाही इथं मोठी म्हणते इथं झाले पाहिजे तिथं झाले पाहिजे आणि भांडाले पाहिजे आणि ते सुनाईसोबत की ननदबाई आली नाही फोन केला असता पण या बुद्धीच्यानं फोन नाही करता येत असं आहे माहीत काहीच नाही या बुद्धीले म्हणून बरं झालं आणि नंदीला सांगितलं होतं सांगू नका म्हणून सांगितलंच नसं मला म्हणत त्याला माहीत नाही शांत नाही तर भांडणच केलं असतं आमच्यासोबत तर बाई माय लय वेळच्या निघाले हो माय लय वेळ लागते बाप्पा यायले काहून तर काय झालं तर गाडीने भेटली काय तर त्याला बापरे ताई तुम्ही तर एकदमच झाले हो ताई काही फोन घेऊन नाही केला काही नाही एकदमच दर्शन झालं बाबा तुमचं तर एवढी एलो नाही कोण आहे पाहू दे बरं बापरे माई पोरगी बापा बापा लय दिवसाचं रिकाम पण झालं होते लग्न झाल्यावर आता आली का व राहिली आली का व ये बस उभी राहून राहिली खुट्यासारखी ये बस थकली असून गाऊन येत आहे माय वळ एसटीने या लागलं मापुरीला काय गाडी आहे का आई आली बसू दे पहिले मग गोष्टी करतो आणा वहिनी पाणी गिनी आणायला तुमच्या सुनीले पाणी गिनी काय व माय पोरगी उन्हीथानीतून आली व पाय व केस गरम झाले हो तिच्या काय कामाच्या भावाच्या घरची एवढी इस्टेट हो माय बहिणीच पोरीसाठी एक गाडीने घेऊन गेला हो माय पोरगा पायी काही नाही होत आता याच लागते आता का त्या घरची गाडी मला कुठे पुरण का व कुठे पुरण काय जाऊ दे टेन्शन न घेऊ जाच लागत असते उन्हीथानी बुडी कशी टोचेल बोलते आता का सारा का आम्हीच पुरवा का साराले आता तुम्ही मी चांगलं थंड पाणी आणला लावतो चांगलं सरबत आणायला लावतो तरीच आहे माय पोरगी एवढे दुरून आली नुसती ते सर पाणी सांगतं काय करून दिली नाश्ता घेतली एवढे दुरून आली सकाळी काय निघाली असं आणि याच्यावर भागवत का पाण्यावर करायला चांगली सुनील माय काही करायला माझ्या पोरीसाठी आई करते ना वहिनी अशी काऊन करतो आता पहिले पाणी नाही देईन का मग जे करायचं आहे ते करून घ्या अशी बोलता आई तू अशी बोलत नको जो कोणाला मनाला लागून अशी वहिनीच तर सारं करते जाऊ देत आई मी आणतो पाणी काय करता नाश्ता ना पोहेच करा चांगले होते आता वेळेवर काय ढोकळा काही करू नका आणि ढोकळ्यानं काही पोट भरलं जात नाही एवढं मस्त पैकी पोहेच करायला लावा तुमच्या सुनीले पोहेच करायला लावा सुन बाई पोहे करून आणू बाई पोहे पाणी आणा पाणी आपल्या ननद बाई आल्या मायवाल्या आणा लवकर तुमची सासू आली आते सासू अहो बाई आता कशी का आली हो म्हणतात हे चल ना माझ्या गावले मी तुलेच नाही आली मला लय दिवसाची तू आठवण आली माझ्या घरी तू दिवसाची आली नाही चल ना माझ्या घरी चल माझ्या घरी 2-4 दिवस राहिले घेऊन चालली मी त्या तुले म्हणून मी तुला नाही आली सांगितलं नाही काही नाही एकदम नाही आली तू असं तर त्या कधी केलं नाही माय आज कसं काय केलं हो असं त्या काय आलं त्या म्हणा तेवढं काहून तुला काही वेगळं वाटून राहिलं का काय काहून मला एकदम नाही आलेली हो बाई तुला काय आला असं का माझ्या शक आला असं का शक मुली बात डोक्यानं हुशार बापा बोलतो आई तुला काय माझ्या घरी मी कधी नाही काय तू येतच नाही म्हणतो फोन केला का म्हणून मी डायरेक्ट आले चला आता माझ्यासोबत तू गावले बाई मागरे आता नवीन लग्न झालं आता नाही येत ना बाई मी आता नाही बोलतो आई माझ्या माणसाला मी सांगून आली मी का तुम्हाला तुला न्यायला चालली म्हणून आता तू माझ्यासोबत आली नाही तर मामा घरचा माणूस काय म्हणून बिनफालतूशी गेली चालली आली आईले जाय घ्यायला चालली होती तू नसं नाही म्हणून काय कशी करत का तोंडावर पडतं का मला आता चाल तुला तयारी करायला लागेल आज रात्रीपर्यंत चाललं जाऊ 4 वाजता बापा आता जास लागन आता जवळ माणसाच्या समोर का तुला तोंडावर पाडू काय तयारी करतो इली सांगून देतो हो मी जातो मा पोरीच्या घरी जातो 4 वाजता आम्ही आणि माया पोरीसाठी चांगलं श्रीखंड घेऊन ये 11 वाजले चांगला श्रीखंडाचा डब्बा आणि चांगलं मापुरीला श्रीखंड खाऊ घाल हो आई श्रीखंडाचा डब्बा भात आणायला लावतो मी बात जातो मीच जातो इथं जाय एक आपलं दुकान तिथून घेऊन येतो चांगलं श्रीखंड चला मग बुडीच्या लक्षात नाही आलं ताईनं बरोबर जपून घेतली गोष्ट बाई नाही तर बस म्हणाले सुटलीच ती बुडगी